क्रुशियल मोमेंटवरती गोलंदाजी देण्याचं बऱ्याच वेळाच कर्णधाराने ते काम केलंय आणि अशा अनेक सामन्यांमध्ये आशांगने ते करून दाखवलंय. धावा डिफेंड केल्यात. अलिबाग प्रीमियर लीग सीझन 1चा हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणजेच अशांक खत्रीला आपण पाहतोय. 6 चेंडूवरती 9 धावांची रिक्वायरमेंट. मॅच इज ऑन फॉर बोथ साइड्स असं मी नक्की म्हणेन ज्या ठिकाणी अशांक मैदानावरती सज्ज होईल. पहिला चेंडू. या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. पहिला चेंडू आलाय डॉट. म्हणजे प्रत्येक येणाऱ्या चेंडू नंतर मात्र आपण या ठिकाणी पाहिलं विचार केला तर या धावसंख्येवरती हा दबाव सोसावा लागेल. आपण केवळ बोलू शकतो, आपण केवळ प्रेडिक्ट करू शकतो, आपण केवळ अंदाज वर्तवू शकतो, मात्र मैदानावरती 11 खेळाडूंवरती काय बेततंय हे फक्त तेच जाणू शकतात. कारण आपल्या गावाचं नाव, आपल्या संघ मालकाचं नाव जेव्हा ते यांच्या पाठीवरती असतं त्यावेळेस एक सर्वात मोठी कामगिरी आपल्याला बजावायची असते. हारल्यानंतर केवळ आपल्या स्वतःला दुःख होत नाही, आपल्या गावाला, आपल्या घरातील व्यक्तींना, या सर्वांना ते दुःख होत असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये हार आणि जीत हे 2 वेगळे पैलू आहेत. बॅकफूट पंच केला क्षेत्ररक्षक त्या दिशेला थोडासा लांब राहतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला भेदून काढलाय. चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर आलाय. हा जबरदस्त फटका, चौकार. ह्या चौकाराची नितांत आवश्यकता होती. हा चौकार जर आपण म्हटलं ना काका सर तर नक्की संजीवनी देणारा हा चौकार मैदानावरती होता. धावफलकावरती 4 धावा. आता मात्र आपण पाहतोय 4 चेंडूवरती 5 धावांची रिक्वायरमेंट. 4 चेंडूवरती 5 धावा. अशांक साखरकर की मैदानावरती फलंदाजी करणारा प्रसाद शेवले. कोण जिंकणार, कोण हरणार आणि कोणाचं जमणार आणि कोणाला या मैदानावरतून परतावं लागणार. मैदानावरती अशांक साखरकर वन्स अगेन बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. प्रसाद शेवलेवरती आपण पाहतोय यश. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं थोडीशी चूक झाली कारण 30च्या सर्कलमध्ये आपण पाहतो प्रत्येक चेंडूवरती जोर लावला जातोय. आपला सुद्धा सामना जिंकायचा. टाईट मॅच आहे. तणाव मैदानावरती. वातावरण तापलंय. थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा वातावरण तापताना पाहायला मिळतंय आपल्याला. 3 चेंडू बाकी. 4 धावांची गरज. 3 चेंडूवरती या 4 धावा धावफलकावरती बनवाव्या लागतील. जर सामना या ठिकाणी टाय झाला तर मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार असेल कालच्या रणजी क्रिकेटमध्ये आलेली पहिली सुपर ओव्हर आणि त्यानंतर मात्र आजच्या सुरुवातीला आलेली दुसरी सुपर ओव्हर पाहायला मिळणार का याच्यावरती सर्वात मोठं प्रश्नचिन्ह. 3 चेंडूवरती 4 धावांची रिक्वायरमेंट. यावेळेचा चेंडू पडल्यानंतर सबमरीन. फलंदाजांच्या आशा आणि अपेक्षेला या ठिकाणी दुहेरी अवस्था देणारा. पहिल्यानंतर चेंडू उसळला नाही. आता मात्र 2 चेंडूवरती 4 धावांची गरज. आज कुबेर 11 अलिबाग की मग माऊ 11 एकविराथळ. मित्रांनो असं वाटतं की या स्पर्धेची फायनल सुरू आहे मैदानावरती. 2 चेंडूवरती 4 धावा. 3 जरी आल्या तरी मॅच टाय होऊ शकते आणि मैदानावरती पाहायला मिळेल सुपर ओव्हर. 2 चेंडू 4 धावा. स्ट्राईक वरती रोहित पाटील. यावेळेचा हा फटका फसला. यश चेंडू खाली आणि मैदानावरती कॅच. मैदानावरती येते. अशांक साखरकरने काय गोलंदाजी केल्या. सामन्यामध्ये कुठूनही परता येऊ शकतं. हा सामना अजूनही संपला नाहीये मित्रांनो. युट्यूब लाईव्हला जे आम्हाला पाहत आहेत त्यांनी आपला शॉक थोडासा रोखून राहा कारण अजून येणारा 1 चेंडू आणि 4 धावांची गरज मैदानावरती पाहायला मिळेल. tenniscricket.in वरती आपण पाहत आहोत. येणाऱ्या 1 चेंडूवरती 4 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळू शकते. काय मॅच मैदानावरती पाहायला मिळते. सामना मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज आमच्यापर्यंत आला पाहिजे. कुबेर 11 संघ ज्या पद्धतीने मैदानावरती लढतोय अजूनही सामना हा दोन्ही बाजूंनी असं मी म्हणेन. पण अशांक साखरकर ज्याला या ठिकाणी केवळ येणाऱ्या 6 चेंडूवरती धावा डिपेंड करायच्या होत्या 9 मात्र एका चेंडूवरती 4 धावा त्या ठिकाणी त्याने पूर्णतः राखून ठेवल्यात. आज आपण पाहतोय प्रत्येक संघ मैदानावरती उतरलाय. आज आपण पाहतो जतीश सारंगला जो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल. आज नायक की खलनायक मैदानावरती भूमिका दोन्ही बाजूने त्याला पाहायला जाईल. गोलंदाजी करणारा अशांक साखरकर या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय
वळूयात आपण मॅचकडे. काय क्रिकेटचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतोय. गोलंदाजी करण्यासाठी अशांक साखरकर मैदानावरती. एका चेंडूवरती 4 धावांची गरज. 3 आल्या तर मॅच स्टाय. मात्र मोठा फटका मैदानावरती येणार का? यावेळेस मात्र हा चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टिकच्या बाहेर. मॅच इज ऑन. या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत दिला गेला. अशांक साखरकर याने टाकलेला हा चेंडू मात्र या ठिकाणी अवांतर घोषित केलाय आणि अंपायर वरती या ठिकाणी जरूर दबाव देऊ नका. ऑफिशियल अंपायरचा येणारा इशारा या ठिकाणी आमच्यापर्यंत येतोय. एका चेंडूवरती गरज आहे ती म्हणजे 3 धावांची. मात्र 2 धावा जर आल्या तर मात्र मॅच टाय होईल आणि सुपर ओव्हर असेल. सामना सुरू करा ऑफिशियल्स. पंचांचा निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत आलाय. आपण लाईव्ह हे सामने पाहत आहोत. तर वाईट चेंडू मैदानावरती आलेला आहे. तर मैदानावरती आपण पाहत आहोत येणारा एकमात्र चेंडू आणि रिक्वायरमेंट असेल ती म्हणजेच 3 धावांची. वळूयात आपण मॅचकडे. येणारा एक चेंडूवरती आपण पाहतोय 3 धावांची रिक्वायरमेंट आहे. 2 धावा जरी आल्या तरी मॅच टाय इक्वल होईल. आपण पाहतोय काय या ठिकाणी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेला. हे प्रेक्षकच आहेत ना ती या मॅचला एक वेगळी अनुभूती देत असतात. ते आहेत म्हणून ही स्पर्धा आहे. टाळ्यांचा आवाज येतो, टाळ्यांचा गजर येतोय. धाबलकावरती 1 धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सामना 1 धावेने जिंकला. सामना 1 धावेने विजयी होतोय. माऊ 11 एकविरा या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड कुबेर इलेवन अलिबाग. तर चला माऊ 11 एकविरा विरुद्ध साई झिराट असा टॉस आपण करूया. त्या ठिकाणी टॉस बॉक्सच्या दिशेला काय सामना काका रंगलाय. जबरदस्त सामना, अंगावर रोमांच उभे करणारा सामना इथे पाहायला मिळाला.